आता धगधगती मुंबई अर्थात जनतेच्या न्यायासाठी लढणारा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी मित्रांनो श्री क्षेत्र पौर्णिमा निमित्त धारावीत खूप मोठ्या प्रमाणात ज्योतिबाची यात्रा निघत असते आणि ही यात्रा गेले 150 वर्ष सातत्याने निघत असते, परंतु खूप वर्ष झाले की इकडे ही पालखी आपल्याला बघायला मिळते। इकडे ही पालखी अनेक वर्ष झालं की काढण्यात आलेली नाही, परंतु यावर्षी ही धारावी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने काढण्यात आलेले आपल्यासोबत आहेत काही भक्त। आपण त्यांना विचारूया की या पालखीविषयी काय सांगणार। नमस्कार, गणेश पालखीविषयी सांगायचं झालं तर सध्या आमचं 169 वर्ष आहे, कारण 1856 पासून शिवरायांचा संध्याकाळचा मार्ग धारावी येथे ही पालखी पूर्ण जल्लोषामध्ये साजरी होत असते आणि यंदाचं एक आकर्षण म्हणावं लागेल किंवा सर्वांची कृपा आशीर्वाद आणि पाठबळ म्हणावं लागेल की 8 वर्षानंतर शासनसाठी जी आहे आपण यंदाच्या दर्शनाला पालखीचा मार्ग करत आहोत, त्याच्यामुळे सर्व भक्तजनांमध्ये आनंदाचं वातावरण आहेच। पण आता तुम्ही बघत आहात की सध्या शासनसाठीचं नाकावून काम सुरू आहे। देव आता पालखीमध्ये बसलेले पुढील अर्ध्या तासामध्ये देव विमानाच्या जेटीसाठी प्रस्थान करतील आणि प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा रिटर्न संध्याकाळी 10:30 पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी गावी जाईल। अनेक वर्ष पालखी निघत असते, परंतु फक्त पालखी न निघता शासनासाठी ही पूर्ण धारावीत ही फिरवली जाते, परंतु खूप वर्ष झाले पालखी फिरवली नाही आणि यावर्षी धारावी पोलीस स्टेशनचे जास्त सहकार्य त्यांच्याविषयी नक्कीच त्यांना सहकार्य राहणार होतं, कारण आम्ही मागल्या काय बघितलं 1 वर्ष ग्रहण होतं, त्याच्यामुळे शासन करते आणि जवळची पालखी पण निघत नाही। त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या तिकडे अनुभवायला आल्या, त्याच्यामुळे आपण या गोष्टी अवॉइड केल्या होत्या आणि इकडे काही कारणं असतात की शासनकडे असताना अनुचित प्रकार होतात, त्याच्यामुळे पोलीस स्टेशननी किंवा इतर भाविकांनी काही ज्या गोष्टी आपल्याला सांगितलं त्यांचं आम्ही पालन करत होतो, त्याच्यामुळे आम्ही शासनासाठी आम्ही काढत नव्हतो। पण देवकृपेने आणि सर्वांच्या इच्छेत आणि देव बलवत्तर म्हणून आम्ही असं म्हणावं की काय आम्हाला आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही आज पूर्ण जल्लोषामध्ये शासनकारी काढत आहोत। संपूर्ण कार्यक्रम अगदी व्यवस्थित होईल, नाटक मंडळाला त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळ सूचना दिलेल्या आहेत, त्यांचं पालन ते करतील आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सांगतो की 1 वर्ष नाही की याच्या पुढील प्रत्येक वर्ष देखील आम्ही शासनासाठी इतके आनंदात दिवस काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। ही चैत्र पौर्णिमा निमित्त ज्योतिबाची पालखी अनेक ठिकाणी अनेक जे आपले महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून निघत असते, धारावीतूनही निघत असते। धारावीत एवढे वर्ष झाले ही पालखी निघते, तर या पालखीचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल तर मुंबईमध्ये प्रथम आणि एकमेव मंदिर आहे ज्योतिबांचं, हे शिवरायांच्या धारावीमध्ये आहे। महाराजांचं आराध्य दैवत ज्योतिबा आहेच, पण प्रत्येक गावोगावी त्यांच्या मानाच्या शासन कार्यांचे वेळ आहे, तसं धारावीचं हे मंदिर आहे। मुख्यतः बघायला जातं की चैत्र पौर्णिमेला ज्यावेळेस ज्योतिबा डोंगरावरती मुख्य यात्रा करते त्या दिवशी किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या पंचांगानुसार आपल्या इथे देखील यात्रा करते। जे भाविक भक्त कोल्हापूरला जाऊला जमत नाहीयेत किंवा कामानिमित्त त्यांना काही दुरावस्था होती, तर ते सर्व भाविक भक्त घेऊन येतात। अगदी वसई विरार पालघर आहे, पट्टा आहे किंवा आपल्या कोकणामध्ये देखील माणसं येतात, स्थानिक लोक आहेत, मंडळ वगैरे आहेत आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या पालखी आपली आनंदात साजरा करतो। कारण पाहिलं ही जी यात्रा आहे ती मोठ्या प्रमाणात निघत असते, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून ही यात्रा निघत असते। त्यादरम्यान महेश कवळेचा ओमकार झोप धरा। चला पुढे, मागची रांग वाढत चालली आहे, चला पुढे। चला पुढे मित्रांनो, चला पुढे।